तर काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रघुराम राजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते। त्यासोबतच अविनाश पांडे आणि कन्हैया कुमार यांच्या नावाची सुद्धा सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मनश्री, काय माहिती आहे? काँग्रेसकडूनही आता राज्यसभा उमेदवारी करता नेमका कोणाकोणाची नावं सुचवली जावीत या संदर्भातल्या चर्चा राजकीय स्तरावरती सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून जी माहिती येते त्यानुसार आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होतीये। काँग्रेसच्या कोट्यातून रघुराम राजन यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। याचं कारण असं आहे की राजन हे अर्थतज्ञ तर आहेतच, मात्र सोबतच ते मोदी सरकारच्या आर्थिक नीतीचे टीकाकार राहिलेले आहेत। ही गोष्ट अर्थातच काँग्रेसच्या बाजूची आहे आणि सोबतच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये रघुराम राजन यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळालेला होता। यासोबतच काँग्रेसचे सरचिटणीस असलेले अविनाश पांडे आणि नेता कन्हैया कुमार यांच्या नावाची सुद्धा काँग्रेसमध्ये चर्चा आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 13 ते 14 तारखेपर्यंत या नावांपैकी शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं काँग्रेसकडनं, अशी शक्यता वर्तवण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।